तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील माहूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाडे आणि माहूर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सौ अश्विनी आनंद पाटील तुपदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या थकीत रकमेबाबत विचारणा करण्यासाठी माहूर नगरपंचायतला घेराव घालून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली। पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या थकीत रकमेबाबत उपोषण आंदोलन व मोर्चे सर्व प्रकारची आंदोलने झाली, पण लाभार्थ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे। या संदर्भात माहूर नगरपंचायतचे सहाय्यक मुख्याधिकारी संदीप गझलवाड तसेच नगरपंचायतचे अभियंता विशाल ढोरे यांच्याशी शहरातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत विचारणा करण्यात आली। पंतप्रधान घरकुल बेघरासाठी माहूर शहरात ITI कॉलेजजवळ म्हाडाचे आरक्षण पडले असून शासनाकडे तात्काळ निधीची मागणी करण्यात यावी व बेघरासाठी म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। या प्रसंगी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन बेहेरे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सलमान काझी, काँग्रेस नेते तथा पत्रकार अंबादास मुकटे, पत्रकार गोपाळ चव्हाण, पत्रकार शंकर भालेराव, काँग्रेस नेते शेख सादिक यांच्यासह माहूर शहरातील लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी। आज माहूर नगरपंचायततर्फे माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे जे उर्वरित जे रक्कम आहे त्या संदर्भात आज आम्ही माहूर नगरपंचायतला मुख्य अधिकारी आणि जे अभियंता आहेत विशाल ढोरे सर यांच्याशी आज आम्ही चर्चा केली। कारण की आमचे उपोषणं झाले, आंदोलनं झाले, मुंबई, दिल्ली, नांदेड सगळीकडे आम्ही फिरून आलो आणि आम्ही जेव्हा नांदेडला उपोषणला बसलो होतो त्यावेळी त्यानं आम्हाला फोन करून सांगितलं की त्याची रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे। आणि काल परवा मी दिल्लीलासुद्धा बेघरसाठी गेलो, तिथंसुद्धा त्यांनी फोन लावला की बाबा तुम्ही पुढे कोणती कारवाई करू नका, तुमची सगळ्या मागण्या आम्ही करू आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे टाकू। त्या संदर्भात आम्ही आज माहूर शहरातले सर्व लाभार्थी घेऊन आज त्यांना विनंती करण्यासाठी आलो की लाभार्थ्यांचे जे पूर्ण पैसे झाले म्हणजे घरकुल बांधणं झालेलं आहे आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जे म्हाडाचे जे 250 लोकांचे जे घरकुल आहेत ते 250 न घेता जे आधी 100 फॉर्म भरलेले आहेत त्या 100 बेघरवाल्यांचे सुद्धा तात्काळ त्यांची मंजुरी करून त्यांचं जे फ्लॅट सिस्टीम आणि शासनाकडं त्याची मागणी करावी यासाठी आम्ही आज माहूर नगरपंचायत इथे सर्व लाभार्थी उपस्थित आहोत आणि त्या संदर्भातच आम्ही आज इथं संबंधित अधिकारी यांच्याशी एक छोटीखानी मीटिंग घेतली आज बैठक। जे त्याला म्हाडा ऑफिसमधून त्यांना सांगण्यात आलं की ज्यांचे बी बांधकाम झालेले आहेत त्यांनी बांधकाम त्यांचे फोटो तात्काळ काढा आणि म्हाडा ऑफिसला पाठवा जेणेकरून की त्याच्या खात्यामध्ये तात्काळ आम्हाला पैसे टाकता येईल। आता माहूर शहरामध्ये जुने नवीन असे पूर्ण 1500 घरकुल आहेत जवळपास, तर ते 1500 घरकुलचे जिओ टॅगद्वारे त्यांनी फोटो काढणं चालू आहे। जवळपास 1200-1300 लोकांचे झालेले आहेत, 100-150 लोकांचे फोटो काढण्याचे त्याचं काम चालू आहे। ते काम म्हणजे ते 150 लोकांचे जे उर्वरित आहेत त्यांचे जिओ टॅगने फोटो काढल्यानंतर त्या सगळ्याचे पैसे एकदाच त्यांच्या खात्यामध्ये टाकणार असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे।